मिरज तालुक्यात भाजपचा दणदणीत विजय, 7 पैकी 5 जिल्हा परिषद व 14 पैकी 8 पंचायत समिती जागांवर विजय। मिरज विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करत तालुक्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान निर्माण केले आहे। निवडणुकीचे थोडक्यात निकाल: जिल्हा परिषद गट एकूण 7 पैकी 5 जागांवर भाजपचा विजय, पंचायत समिती गण एकूण 14 पैकी 8 जागांवर भाजपचा विजय, आमदार खाडे यांच्या नेतृत्वाचा विजय व निवडणुकीची संपूर्ण धुरा आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती। त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत झंझावाती प्रचार केला होता। मतदारसंघातील विकास कामे आणि जनसंपर्काच्या जोरावर मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले आहे। युवा नेते सुशांतदादा खाडे यांनीही या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवत युवकांची मोठी फळी पक्षाच्या पाठीशी उभी केली। कार्यालयासमोर विजयी जल्लोष निकाल जाहीर होताच मिरज येथील आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती। सुरेशभाऊ खाडे अंगार आहे, बाकी सगळं भंगार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला। मतदारांचे मानले जाहीर आभार। या विजयानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले की हा विजय मिरज तालुक्यातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आहे। मतदारांनी विकासाच्या राजकारणाला साथ दिली असून आगामी काळातही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो। यावेळी मिरज पूर्व भागातील भाजपचे पदाधिकारी, विजयी उमेदवार आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडल्या, सांगली जिल्ह्यामध्येही पार पडल्या आणि सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये 7 गण आहेत। 7 गणापैकी ओनली भाजपने 5 गण जिंकले आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 8 सीटा जिंकल्या। हा मोठा विजय आहे आणि ह्या विजयाच्या मागं जे पार्श्वभूमी दडली होती, सगळे विरोधक, सगळे आमच्या युतीचे पण सगळे एका जागी झाले आणि भाजपला हरवायचं, खाडेला हरवायचं म्हणून त्यांनी जम बांधला। पण जनतेनं विकासाला प्राधान्य दिलं, आमच्यावर विश्वास ठेवला आणि जनतेनं आम्हाला बहुमतानं मोठ्या संख्येनं आम्हाला इथं निवडून दिलं। त्याबद्दल मी सर्व जनतांचं, मतदार बंधूंचं, माता बहिणींचं आणि माझ्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करेन आणि त्यांना शुभेच्छा देईन। ह्या माध्यमातून विकास होत असताना निश्चितच आतापर्यंत आमदारांच्या माध्यमातून विकास झाला, पण मिनी मंत्रालयामधून जे जिल्हा परिषदचे गट आहेत, जे पंचायत समितीचे गट आहेत, जे निवडून आले आणि नाही निवडून आले, त्याही मतदारसंघामध्ये विकास थांबणार नाहीये। विकास हा मोठ्या प्रमाणात होणार आहे, एवढंच मी ग्वाही देतो।